नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्यसभेतले खासदार आहेत ए रहीम. त्यांनी आपल्या सगळ्यांच्या मनातले प्रश्न श्री नितीन गडकरी यांना विचारले. आणि माझा ह्याच्यावरती विश्वास आहे, की देशातल्या ज्या अस्तित्वात असलेल्या यंत्रणा आहेत, त्यांच्या प्लॅटफॉर्मवरती जे काही मांडलं जातं आहे, ते फेस व्हॅल्यूवरती आपण खरं मांडलं पाहिजे. पहिल्यांदाच अधिकृतपणे सरकारच्या वतीनं E20 म्हणजे 80% पेट्रोल आणि 20% इथेनॉल या संदर्भामध्ये सत्य, अंतिम सत्य त्या मर्यादेत ते मांडलं गेलंय. हो, सरकारने मान्य केलं आहे श्री नितीन गडकरींनी, की काही घटक हे खराब होऊ शकतात. पण सगळं संपूर्ण सत्य काय आहे? ते सगळं संपूर्ण सत्य आपण का समजून घेणं गरजेचं आहे? ते मी तुम्हाला आजच्या ह्या लाईव्ह टेलिकास्टमधनं सांगतोय. आणि त्यासाठी अर्थातच हे जे लाईव्ह टेलिकास्ट आहे ते शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आधी नेमकं संसदेमध्ये काय घडलं, गेल्या काही दिवसामध्ये काय घडतं आहे आणि E20 बद्दल काय नेमकं देशभरामध्ये वातावरण आहे ते आपण समजून घेऊ. राईट? सो प्रश्न विचारला होता, मी म्हणालो तसं ए ए ए ए रहीम यांनी. ते राज्यसभेचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे खासदार आहेत. प्रश्न 4 होते. इंटरेस्टिंग प्रश्न आहेत. नंबर 1, वाहनांच्या कार्यक्षमतेवरती, ज्याला आपण व्हेइकल परफॉर्मन्स म्हणतो, त्याचा काय परिणाम होतो E20चा? मस्त प्रश्न आहे. नंबर 2, मायलेज, इंधन कार्यक्षमतेमध्ये, ज्याला फ्युल इफिशियन्सी म्हणतो, घट होते का? हा तर सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. कारण शेवटी मायलेजवरच आपलं सगळं चालतं. आपण पण गाड्या घेत असताना मायलेजचाच पहिल्यांदा विचार करतो. नंबर 3, इंजिन ड्युरेबिलिटी, त्याचं जे काय आयुष्य आहे इंजिनाचं, ते किती काळ कमी वगैरे होतं की काय? नंबर 4, मेंटेनन्स कॉस्ट किती होते? पहिल्यांदा याच्यावरती श्री नितीन गडकरी यांनी उत्तर दिलं अधिकृतपणे, कारण ते रस्ते विकास मंत्री आहेत. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेलं अधिकृत राज्यसभेचं उत्तर. केंद्र सरकारनं इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, ज्याला IOCL म्हणतो, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम देहरादून, ज्याला आपण IIP म्हणतो, आणि सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स, ज्याला SIAM म्हणतो, आणि ARAI, ज्याला ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया, ह्या सगळ्यांचा जो संयुक्त अहवाल आहे त्याचा हवाला दिला. हा अहवाल या देशामध्ये अतिशय सविस्तरपणे मराठीमध्ये आम्ही पहिल्यांदा मांडला होता. आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं की कुठले कुठले घटक खराब होऊ शकतात. पुन्हा एकदा सांगतो, पण BS6 आणि नव्या वाहनावरील परिणाम, हे सगळं पहिल्यांदा संसदेतलं अधिकृत उत्तर जगभरातल्या मराठी भाषिक प्रेक्षकांना कळतंय. BS6 वाहनं आणि 2 व्हीलर आणि 4 व्हीलर इंजिनमुळं E20 मुळे कोणतीही गंभीर दुखापत किंवा असामान्य झीज, विअर अँड टिअर आढळलेलं नाही. सत्य ऐकून घ्यायचं असेल तर शेवटपर्यंत ऐका, कारण ते महत्वाचं आहे. आणि त्यातली जी मला दिसते की कॅम्पेन का सुरू असावी श्री नितीन गडकरी यांच्या विरोधात, आणि आपल्या सगळ्यांचं नुकसान कोण करतं आहे? ड्रायव्हिंग, इंजिन स्टार्ट होणं, धातू आणि प्लास्टिकच्या घटकावरती E20चा कोणताही प्रतिकूल परिणाम झालेला नाही. BS3 त्या वाहनावरचा परिणाम, हे महत्वाचं आहे. हे मात्र सगळ्यांनी नीट समजून घ्यायला. आणि इथे माझ्या मते 2 गोष्टी चुकल्यात. नंबर 1, E20ची इम्प्लिमेंटेशन करत असताना घाई झाली. तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे होतं का? ते इन्फ्रास्ट्रक्चर आणखी नीट अँड क्लीन कसं करता आलं असतं, हे सांगणं गरजेचं होतं. नंबर 2, जी जुनी वाहनं आहेत त्या संदर्भामध्ये जे छोटंसं नुकसान होतं त्याची माहिती महाराष्ट्रच नाही तर भारतभरातल्या ग्राहकांना पेट्रोल पंपावरती डिस्प्ले करून द्यायला पाहिजे होती. नथिंग रॉंग इन दिस. आता हा अहवाल बघा, BS3 वाहनावरचा परिणाम. 1 एप्रिल 2005 ते 2016 दरम्यान तयार झालेल्या BS3 वाहनामध्ये E20 इंधनामुळे काही रबर पार्ट्स, काही गॅस्केट्स खराब होऊ शकतात. परंतु हे भाग नेहमीच्या सर्व्हिस दरम्यान सहजपणे बदलता येतात. त्यासाठी पूर्ण इंजिन बदलण्याची किंवा मोठ्या मॉडिफिकेशनची गरज नाही. सत्य ऐकून घेतलं पाहिजे. खरं असो, आपल्या कानाला जे योग्य वाटतं ते महत्वाचं नाहीये, जे खरं ते महत्वाचं. मायलेजच्या मध्ये घट होते का? प्रश्न काय होता? प्रश्न काय होता? मायलेज मध्ये घट होते का? उत्तर आहे यस. पण नीट लक्षात घ्या,
इंधनाच्या मायलेजवर केवळ इथेनॉल मिश्रणाचाच परिणाम होत नाही, तर वाहनाची ड्रायव्हिंग पद्धती, सर्व्हिसिंग आणि ऑइल चेंज, एअर फिल्टरची स्वच्छता, टायर्समधला हवेचा दाब आणि एसीचा वापर यासाठी अनेक घटक मायलेजवरती परिणाम करतात आणि होणारा परिणाम इंधनाच्या या वापरामुळं 0.06% एवढाच मर्यादित आहे. आता E20 संदर्भातले जागतिक आणि भारतातले वादविवाद आपण लक्षात घेऊ. ब्राझीलचं उदाहरण. ब्राझीलमध्ये गेल्या अनेक दशकापासून E27 इथेनॉल आणि अगदी E100 म्हणजे 100% हायड्रस इथेनॉल इंधनाचा वापर यशस्वीरित्या केला जातो आहे. अमेरिकेमध्ये E10 हे प्रमाणित इंधन आहे आणि E15 आणि E85 फ्लेक्स फ्युअल वाहनामध्ये मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. सायन्स बिहाइंड इथेनॉल नीट लक्षात घेतलं तर इथेनॉलमध्ये पेट्रोलच्या तुलनेत ऊर्जा घनता एनर्जी डेन्सिटी सुमारे 30% कमी असते. त्यामुळं 10 किंवा 25% मिश्रणामध्ये ते 1 ते 3% मायलेजमध्ये किरकोळ फरक पाडू शकते. पण इथेनॉलचा ऑक्टेन नंबर जास्त असल्यामुळं इंजिनमधील कंबन्शन अधिक स्वच्छ आणि उत्तम होतं. पर्यावरणाला हे चांगलं आहे. राईट. भारतातला संभ्रम आणि सोशल मीडियावरचे दावे आणि सत्य काय? सोशल मीडियावर अनेक व्हिडिओमध्ये E20 मुळे इंजिन सीज होतं, वाहने अचानक बंद पडतात अशा अफवा पसरवल्या गेल्या. नितीन गडकरी यांनी मुंबई उच्च न्यायालयात या विरोधात याचिका दाखल करून हे दावे AI निर्मित डीपफेक व्हिडिओ पूर्णपणे खोटे व दिशाभूल करणारे असल्याचं स्पष्ट केलंय. सत्य परिस्थिती अशी आहे की 2023 पूर्वीच्या जुन्या वाहनांचे काही भाग रबर हॉर्स गॅस्केट इथेनॉलच्या हायग्रोस्पिक पाणी शोषून घेण्याच्या आणि सॉल्व्हेंट गुणधर्मामुळे वेगाने झिजतात हे सत्य आहे. पण 1 एप्रिल 2023 नंतर बनलेली सर्व वाहने E20 कंप्लायंट आहेत. आणखीन एक भाग आहे. पेट्रोल आणि पेट्रोलमध्ये जे इथेनॉल मिसळलेलं असतं त्यामुळं हायग्रोस्कोपिक हे 100% होतं. ज्या पेट्रोलच्या स्टोरेजमध्ये थोडासा जरी पाझर आला तर पाणी आणि इथेनॉल वेगळं होतं. पेट्रोल पंप चालकाला याचे मोठे फटके बसले. कसे फटके बसले? कारण मग एकदा पाणी आणि पेट्रोल वेगळं झालं की त्यामुळं 60-60, 70-70 हजार रुपयाचं पेट्रोल त्यांना फेकून द्यावं लागेल. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काही बदल करणं गरजेचे होते. त्याच्यामध्ये सरकार कमी पडलं, पण इथेनॉल वाईट नाही. इथेनॉलमुळं वाहनांच्या मायलेजमध्ये प्रचंड वगैरे फरक पडत नाही. इथेनॉलमुळं वाहनांचं नुकसान होत नाही. काही पार्ट्स खराब होऊ शकतात. मी हे का सांगतो नीट लक्षात घ्या, कारण हे तर आता अधिकृतपणे उत्तर दिलंय. हे शेतकऱ्यांशी निगडीत आहे. हे देशाच्या अर्थव्यवस्थेशी निगडीत आहे आणि कोण सरकार आहे, कुठल्या विचारधारेचं सरकार आहे, ह्यानी काही फरक पडत नाही. आपल्या देशासाठी काय महत्वाचं आहे, कुठल्याही पद्धत मला तर गंमतच वाटते. एकीकडे नितीन गडकरी यांच्या विरोधामध्ये अमित शहा आणि नरेंद्र मोदी आहेत, हे जगजाहीर आहे. आणि ते नितीन गडकरी यांच्या चिरंजीवाच्या कंपनीला फायदा होण्यासाठी असं काहीतरी करतील याच्यावर माझा 1% सुद्धा विश्वास नाही. नितीन गडकरी यांनी ठीक आहे, ते जे क्लेम करतात त्यांच्याकडे खूप कल्पना आहेत. आय कम्प्लिटली अग्री विथ हिम. त्यांच्या महामार्गावरच्या रस्त्याच्या दर्जाबद्दल खूप प्रश्न उपस्थित होऊ शकतात. त्यांच्या टोल पॉलिसीबद्दल प्रश्न उपस्थित होऊ शकतात. पण इथेनॉल बद्दल बोलतोय आपण. वी आर नॉट टॉकिंग अबाउट एनी इंडिव्हिज्युअल्स. नितीन गडकरी पण ते देशाच्या संसदेसमोर जे मांडलं ते मी लक्षात घेतोय. परकीय चलनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बचत होते. हे पुन्हा पुन्हा सांगतोय. देशातल्या तब्बल 260 लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त कच्च्या तेलाची आयात कमी झालेली आहे. 1.40 लाख कोटी रुपयापेक्षा जास्त परकीय चलन वाचलंय आणि मला इंटरेस्ट असतो तो शेतकऱ्यामध्ये. शेतकऱ्यांना याच्यामुळं भाव चांगला मिळालाय. जवळपास 40,000 कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम थेट ऊस उत्पादक व मका उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाते आहे. समजून घ्या. मला डाऊट आहे की याच्या मागे कुठली ना कुठली तरी लॉबी काम करते, की जी श्री नितीन गडकरी आणि इथेनॉलच्या विरोधात उभा आहे. नितीन गडकरी या व्यक्तीला मी ओझरतं 1-2 वेळेला भेटलो असेल आणि आय डोंट वॉन्ट टू, म्हणजे मला काही त्यांच्या पर्सनल याच्यामध्ये जायचं नाहीये. नितीन गडकरींचा स्टँड इथेनॉल बद्दलचा बरोबर आहे. तो आता ह्या संसदेच्या पटलावर ठेवलेल्या अधिकृत स्टँड प्रमाणे नीट समजून घेतला पाहिजे. तुम्ही नितीन गडकरींना बाजूला ठेवा, सरकारला बाजूला ठेवा. या देशासाठी काय महत्वाचं ते लक्षात घ्या. फॉरगेट अबाउट देश. तुम्हाला काही क्षणासाठी देशाबद्दलचंही काही म्हणणं नाहीये. अरे जगभरामध्ये पुरवण टेक्नॉलॉजी आहे ही. जे जगात उत्तम आहे, त्या उत्तम असलेल्या गोष्टीला का नाकारायचं? कारण मग मी जगाचे पण तपशील काढले. कोणत्या कोणत्या देशामध्ये इथेनॉल E20, E10 अशा पद्धतीनं वापरलं जात आहे आणि असं लक्षात येत आहे
की अंतर्गत ज्वलन इंजिन, आयसी इंजिन कसं काम करतं, तर इनटेक स्ट्रोक, कंप्रेशन स्ट्रोक, पॉवर कंबेशन स्ट्रोक, एक्सॉस्ट स्ट्रोक हे सगळं मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. इथेनॉल मिश्रणाचा इंजिनावरती काय परिणाम होतो तेही सांगितलेलं आहे आणि जगभरातल्या अनेक देशामध्ये याचा कसा वापर सुरू आहे. भारतामध्ये तो केव्हापासून सुरू झाला, ब्राझील, अमेरिका आणि वेगळ्या जगातल्या देशामध्ये तो सुरू आहे. हे महत्वाचं आहे, ते मी सांगितलं. पुन्हा एकदा सांगतो, देशाच्या संसदेमध्ये पटलावरती आता हे उत्तर अधिकृतपणे ठेवलं गेलेलं आहे. काही रबर वगैरे सारखे घटक हे रोटन होऊ शकतात, ते गंजू शकतात, ते खराब होऊ शकतात, पण इंजिनाचं कोणतंही नुकसान होत नाही. थांबतोय मी इथे. ऑब्जेक्टिव्हच राहिलं पाहिजे पत्रकारांनी. कुठल्यातरी एखाद्या घटकाला चांगलं वाटेल म्हणून नव्हे. जे तुमचं, माझं आणि जे तुमचं, माझं आणि देशाचं हित आहे ते महत्वाचं आहे. मला संशय येतोय की याच्यामागे कुठलीतरी एक मोठी लॉबी कार्यरत आहे. कदाचित भारतीय जनता पार्टी अंतर्गत पण राजकारण असू शकतं, जे नितीन गडकरी यांची बदनामी करते. अगेन आय एम टेलिंग यू, मी नितीन गडकरी यांना कधी भेटलेलो नाहीये. म्हणजे तशा अर्थाने. असं सार्वजनिक कार्यक्रमात अनेक वेळ. मला नितीन गडकरी यांच्याबद्दल काही म्हणणं नाहीये. मला फक्त इथेनॉल बद्दल सांगायचं आहे. माझ्या मते इथेनॉल इज दी बेस्ट आहे. त्याच्यामध्ये सुधारणेला वाव आहे. खूप गडबडघाई झालेली असू शकते. थांबतोय मी इथे. जे उत्तर होतं राज्यसभेच्या पटलावर ठेवलेलं, ते मी तुम्हाला सांगितलं. चॅनल सबस्क्राईब करा.